आजपासून 25 वर्षाच्या आधी जे एकत्र शिकले, एका बाकावर बसले, वर्गमित्र वर्गमैत्रिणी याचा 25 वर्षानंतर 10वी झाली, वेगवेगळ्या मार्गाने सारेजण गेले. आज त्याचा एक स्नेहमिलन सोहळा झाला. त्यावेळच्या आठवणी, त्यावेळेस काय काय आपल्यासोबत घडलं याचा एक खरोखर भावूक करणारा क्षण जयंता हायस्कूल परसापूर या ठिकाणी झाला. पहा त्या ठिकाणची बातमी गावरान 90वर. माझं नाव संदीप रामदास सलामी. आता आपण तर सर्व एकमेकांना बोलतो, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्यासोबत कोणाचे मिस्टर वगैरे आले असतील त्यांना त्यांना सांगू इच्छितो मी की जी परीक्षा आपण करून घेत आहे. मला एवढं स्टेज ट्रेनिंग नाही आहे, तसं मी भरपूर बोलतो, पण तरी मी प्रयत्न करतो बोलण्याचा. कारण कसं बोलायला असं खूप वाटते, पण ते कसं आपल्याला स्टेज ट्रेनिंग नाही ना आपल्याला. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझ्या 10वीनंतर मी काय केलं. 10वीनंतर मी 11-12वीला वडगाव पस्तीसचं कॉलेज केलेलं आहे आणि मी 12वीमध्ये रस्टिकेट झालेलो आहे. 12वी 2003 मध्ये रस्टिकेट झाल्यानंतर मग मी 3 ते 5 मध्ये चिखलदऱ्याला ITI केलेला आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड म्हणून. आणि 3 ते 5 मध्ये ITI केल्यानंतर मी 5 मध्ये पुन्हा परत सिंधुदुर्गला मध्ये FCC ऍडमिशन घेतली आहे आणि 7 मध्ये मी FCC पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर आता माझ्या काही पैसे घेऊ शकत नाही कारण मी सिंगल आहे आणि तसंही मी शेवटी असतो आणि सध्या शेवटी जाईल. मी शेवटचा कॅन्डिडेट म्हणजे मला की मीच आहे आता. माझ्यानंतर कोणी पैसे देणार नाही असं मला वाटतं. आणि सरांबद्दल सांगतो मला भरपूर आहे सांगण्यासारखं, पण माझं हृदय भरून येते, मला बोलायचं खूप वाटते पण मी बोलू शकत नाही. आणि आता बोलत नाही तर आपल्याला बोललं नाही तर आपल्याला फोनवर वगैरे काही प्रॉब्लेम नाही. हेलो नमस्कार, अस्सलाम वालेकुम. मेरा नाम शेख शकील, पिताजी का नाम शेख कबीर, सब आप जानते हैं. ये मेरी पत्नी, ये मेरी बेटी है. मैं संतरे का व्यापार करता हूँ. घर पे खेती है, काश्तकारी भी करते हैं. घर पे रेडीमेड का शॉप है मेरी बेटी के नाम से. आपके सबके दुआ से ग्राम पंचायत सदस्य हूँ. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे ते समोर घ्या, समोर शिकवायचे ना, सर जे शिकवायचे तेच आमच्याकडे लक्षात राहायचं की आम्हाला ते परत आम्ही धडा कधी वाचत असतो. तर मी आमंत्रित करतो चित्रकार सरांना, त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा. आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं नेहमी या ठिकाणी वास्तव्य राहते असे संत शिरोमणी गजानन महाराज ज्यांचा नेहमी या ठिकाणी आशीर्वाद आपल्याला भेटत राहतो, याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आलेला आहे. हा कार्यक्रम जो माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू, माझे सहकारी आणि माझे शिक्षणातले गुरु श्रीमान गुंजले सर, प्रमुख अतिथी चिखलदरा या ठिकाणचे गट शिक्षणाधिकारी साहेब, माझे या मंचावर बसलेले सर्व सहयोगी मित्र मैत्रिणी, शिक्षिका, त्याचप्रमाणे 2001-2002 या बॅचचे वर्ग शिक्षक आणि जनता हायस्कूल परसापूर या शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक, कार्यरत मुख्याध्यापक श्रीमान गुलवाडे सर, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे आमचे जावई पण सोबत आलेले आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो.
आणि मला जी बोलण्याची आयोजकांनी संधी दिलेली आहे या आयोजकांचं पण सुरुवातीला आभार मानतो. कार्यक्रम थोडीशी गुरुप्रेषा म्हणजे एक आनंदात अजून भर पडली असती तरी असो, अनेक संकट येत असतात, त्याच्यावर आपल्याला मात करावी लागते. आणि मी पाहिलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण विद्यार्थी होते, वेळोवेळी मला सांगत होते. आणि योगेशच्या बाबतीत सांगायचं म्हणजे माझ्या गावचा विद्यार्थी, माझ्या गावचा मुलगा आणि त्याची धडपड आणि एक समाजकार्य करण्याची त्याची आवड एक वेगळीच आहे. अनेक जण आले या ठिकाणी, परिचय दिला, मुलींनी परिचय दिला, मुलांनी परिचय दिला आणि या परिचयातून आम्हाला बरंचसं काही ऐकायला मिळालं. ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या कळल्या. आता या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी आले तेव्हा मुंबईले सर मला विचारत होते की कोणते लड़के थे. मैंने बोला जब तक वो लड़के सामने आते नहीं जब तक वो पहचाने जाएंगे. आणि तेव्हा विद्यार्थी यायला लागले आणि आम्हाला भेटायला लागले. एकाएकाची ओळख, त्याचं लहानपण, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. मग कडक आठवायला लागल्या, तसं तुम्हाला पण आठवतात त्याचप्रमाणे. आणि सर्वात महत्वाचा भाग, चौकांडे सरने खूप आग्रह केला बोलण्याचा. त्याच्या पाठीमागं कारण होतं, चौकांडे सरला खूप भूक लागलेली आहे आणि चौकांडे सरने पाहिलं की पहिली संधी घ्यायची आणि मग त्याला इकडल्या इकडे, कारण आज 2 ठिकाणी जेवणाची संधी आहे. असो, हा सर्व आपला, परंतु सर्वात पहिले मी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी. खरोखर तुम्ही या ठिकाणी ज्या मेळाव्याचं आयोजन केलं, मला एक प्रसंग सांगायचा आहे. बरेच वेळा इथं आल्यापासून कबड्डी 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 हा विषय बराच रंगला आणि खरोखरच त्या कॅम्पमध्ये हा कबड्डी हा विषय मुलींचा खरोखर रंगलेला होता. त्यामध्ये ममताचा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. हसते जोराने बोलणे आणि एक तिचा रुबाब होता आणि ही पण शिकवण माझी होती. बरेच ठिकाणी मी या मुलींना घेऊन गेलो. हा जो संघ बसलेला आहे, बंधू असो, पुस्तके असो, हर्सुले असो, डांगे असो, एक विद्यार्थीनी अजूनही दुर्वे माझ्या डोळ्यासमोर फिरत राहते. तर म्हणजे मन गैरवरून होते अजूनही. कारण त्यावेळेस काय होतं, आमच्याजवळ असे म्हणतात ना, चणे आहेत पण दात नाही. तेव्हा माझ्याजवळ अशा मुली होत्या की हा विदर्भ हातून सोडलेला होता. परंतु काय आहे की क्रीडा क्षेत्र म्हणा, कोणते क्षेत्र म्हणा, तुम्हाला माहित आहे भारताचं नाव एका गोष्टीत फार मोठं उज्ज्वल झालेलं आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि त्यानंतर मी जेव्हा या क्षेत्रामध्ये नवीन होतो, कारण मी पण 88 मध्ये नवीन म्हणजे, कारण यामध्ये तालुका झाल्यानंतर जिल्हा, जिल्हा झाल्यानंतर विभाग, विभाग झाल्यानंतर स्टेट, अशी हे साखळी असते. मग त्यानंतर मी त्याच्यातले दुवे शोधू लागलो की हे काय आहे. कारण ह्या सर्व मुली नोकरीवर लागल्या, सर्व मुली नोकरीवर लागल्या. परंतु एक समाजाची त्यावेळेची पद्धत, नागपूरचा एक प्रसंग सांगून देतो. नागपूरला मी अशी परिस्थिती होती, अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त मुलींचा संघ जनता स्कूल परसापूर या ठिकाणी. जेव्हा अमरावती जिल्ह्याचा संघ पाठवण्याची वेळ आली तेव्हा विदर्भ असोसिएशनचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष होते शाहू सर, अमरावतीला राहतात. मला वेळेवर फोन आला. त्यांना परिसरामध्ये पत्रकारितेसाठी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे श्री तायडे भाऊ, जे गावरान 19 चॅनल चालवतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान गुरवाडे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री तायडे साहेबांचं स्वागत करा.
आजच्या आपल्या या जनता हायस्कूल परसापूर येथे सन 2000-2001च्या 10वीच्या बॅचचा स्नेह मेळावा, शिक्षक कृतज्ञता व सन्मान सोहळा आणि स्नेह मेळावा या अतिशय देखण्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके आदरणीय गुंदिले सर, सचिव मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी, तसेच माझे मुख्याध्यापक, सोबत उपस्थित असलेले आदरणीय चित्रकार सर, तुमचे स्पोर्ट टीचर्स आणि माजी मुख्याध्यापक आदरणीय चौखंडे सर, आदरणीय माहुरे सर, आदरणीय पाटील मॅडम आणि आदरणीय काकड मॅडम, सोबत या ठिकाणी उपस्थित या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मानतो आपण पत्रकार आणि आदरणीय तायडे भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय, विद्यमान मुख्याध्यापक तसेच तुमचे 2000-2001च्या बॅचचे वर्ग शिक्षक, संपूर्ण अमरावती तसेच महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक आहे समुपदेशक म्हणून, त्याचबरोबर त्यांच्याबद्दल काय काय बोलावं, भरपूर काही आहे आणि आपण सर्वांना तर ज्ञात आहात, तुम्ही त्यांचे विद्यार्थीच राहिले आहात. तर असे गुरवाडे सर आणि सर्व सन्माननीय 2001च्या बॅचचे सर्व विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी जमलो हे सर्वात महत्वाची बाब आहे, कारण या संस्थेचं ही पहिली मीट आहे, पहिलं स्नेह मेळावा आहे. हा अतिशय चांगला पायंडा तुम्ही या ठिकाणी घातलाय. मी जळगाव खानदेशचा आहे, तुमचा भाग आणि आमचा भाग जवळपास सारखाच आहे. इतर महाराष्ट्राचा विचार करता आपला विदर्भ, आमचा उत्तर महाराष्ट्र हा शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या तसा मागासलेलाच प्रदेश, आणि त्यातल्या त्यात आपण सर्वजण अमरावतीमध्ये मेळघाटाच्या पायथ्याशी, ज्याला विदर्भाचं नंदनवन म्हटलं जातं, आपल्यासाठी जमेची बाजू तीच आहे. आपण या मेळघाटाच्या पायथ्याशी आहोत. 2000 आणि 2001च्या वेळेस आपली शैक्षणिक परिस्थिती काय असेल ती तरी आपल्याला मिळाली, आणि ती मिळाल्यानंतर अशा दर्जेदार मुख्याध्यापक शिक्षक तुम्हाला मिळाले, तरी सुद्धा योगेशचं असं म्हणणं आहे की आम्ही सर्व ढ होतो. परंतु तुमच्या या सर्वांच्या परिचयातून असं वाटलं की बरेच जण देशसेवा करतायत, कोणी राजकारणात आहेत, कोणी शिक्षिका आहेत, शिक्षक आहेत, कंपनीत आहेत, काही आरोग्य सेवेत आहेत, काही सदन शेतकरी आहेत, काही बेरोजगार आहेत, तरी खुश आहेत. त्यांचा इतका खुश मी कोणालाच बघितलं नाही. हे जे आहे हेच आपल्याला खऱ्या अर्थाने या परसापूरच्या जनता हायस्कूलने आपल्याला दिलेलं आहे. हे सर्व जे सन्माननीय मंडळ आहे. आपली ही शेवटची बॅच आहे. 1980-90च्या दशकात ज्यांचा जन्म झालाय ते या सर्व गोष्टी असताना सुद्धा खुश आहे. तुम्ही आत्ताची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर आजच्या मुलांना लागल्याबरोबर 50,000 रुपये पगार पाहिजे, तरच ती बायको त्याच्या सोबत येणार आहे. इथं बेरोजगार असताना बायको सोबत आहे. ही आपली शेवटची बॅच आहे. मी पण माझी 1996ची बॅच 10वीची, तुमची 2000ची. मी 4-5 वर्ष फक्त मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. तर आपण खरंच 1980-90च्या दशकात जे जन्माला आले तेच या नीतिमूल्यांना जपणारे आहेत, आणि म्हणूनच असा कृतज्ञता भाव ते व्यक्त करू शकत आहेत. या रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा हा तुमचा एक छोटासा कार्यक्रम नाही, तर यामध्ये तुमच्या आठवणींचा, तुमच्या शिक्षकांप्रती जी कृतज्ञतेचा, तुमचा मैत्रीचा, गुरु शिष्यांचा, अशा परंपरेचा गौरवोत्सव आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. महाराज आणि श्री संत गजानन महाराज, आमच्या जनता हायस्कूलचे शिल्पकार आदरणीय श्री गुंदले सर, श्री चित्रकार सर, ज्ञानसमृद्ध श्री गुरवाडे सर, आदरणीय मावळे सर, आदरणीय पाटील मॅडम, आदरणीय काकड मॅडम, आणि आमच्या सारखे हजारो शिक्षक ज्यांच्या हाताखाली काम करतात, आमचे साहेब श्रीमान गिरासी सर, आणि तुम्ही सर्व मंडळी, तुम्हा सर्वांना माझं अभिवादन. 30 सेकंद झाले.
1.5 मिनिटं लागले. पहा मित्र हो, मला फोन आला आशिषचा आणि योगेशचा. मी म्हटलं आपण कशाला जायचं, आपण तर त्यांना शिकवलं नाही. मग दुसरा अजून मनात विचार आला, राहू दे घरीच राहू. मग तिसरा विचार आला, नाही या निमित्त आपल्या भेटी होऊ शकतात आणि तुला ब्रेन स्ट्रोक आलेला आहे गणेश, पुढच्या वेळेस त्यांची भेट होते आणि नाही होत, म्हणून मी आलो. 25 वर्ष होऊन गेले गडे हो. तुम्ही जेव्हा इथं 8वीत होते ना, तेव्हा मी नुकताच लागलेलो होतो. मी पण पोरकटच होतो असं म्हणा. मलाही सुविचार सांगता येत नव्हता. चित्रकार सरांनी उभं केलं आणि कधी कधी तर मला चित्रकार सर असे बोलायचे, तुला मास्तरच कोणी केलं. आणि मी पण बोललेले सरच्या हातचा एकच दाखवलाय, एका याच्यातच मी दुरुस्त झालो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सूत्र कसे जुळते यासाठी हा तुम्ही जो मेळावा घेतला ना, खरोखर मी तुमचा ऋणी आणि कृतज्ञ आहो. कसा, मी सुद्धा यांचा माजी विद्यार्थी असल्यामुळे हे लोक आज बुंदले सर जेव्हा आले की नाही, ते बुंदले सर म्हणते तुझे चित्रकार कोण आहे, मी तो पैशातही नाही. हे याची भाषा होती दोघांची. आता मी काय झालं, इथे शिकलो, इथंच नोकरीवर लागल्यामुळे या दोघांना मी बऱ्यापैकी ओळखतो, आहे की नाही. तुम्ही फक्त 10वी पर्यंत ओळखता, मी यांना बऱ्यापैकी, आणि गुलाळे सरांना पण. पण हे लोक प्रेमळ आहे, पण प्रशासनात कठोर होते. प्रशासनात कसे होते, कठोर होते. आणि हा प्रिमायसेस, परंतु गुरुवाडी सरांनी सुद्धा हा वारसा जपला. आणि तायडे भाऊ माझे नकळत चुकलं, ज्यावेळेस अभिवादन करायचं तुमचं लक्ष नव्हतं. आपले गावरान 90चे यांचा तर आवाजच ऐकला की माणसाला वाटते तायडे भाऊ बोलून राहिले, काय केलं कोकडे, अरे मोठा तिथं मग झाला ना बुवा, असा त्यांचा खूप जोरदार होता. पण तुम्ही सर्व लोक आले. माझा भाचा योगेश वाघमारे याबद्दल एक लाईन बोलतो आणि थांबतो, कारण 1 मिनिट 30 सेकंद झाले. तर योगेश आणि त्याची पत्नी मयुरी या ठिकाणी आलेले आहेत. दोघेही चांगले उभे आहेत, चांगले विचारायचे आहेत, मेहनत करतात आणि त्यांना 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं 100% ती पुढे जॉबवर लागतील चांगल्या. आणि एक गोष्ट सांगतो, कोणाचा जॉब होता, कोणी उच्च पदावर होतं, कोणी शेती करते, कोणी मजुरी करते, पण तुम्ही सगळे प्रसन्न आहात. जीवनामध्ये काय पाहिजे, मानसिक सुख पाहिजे, मानसिक आनंद पाहिजे. आणि हा आनंद तुमचा असाच टिकून राहू, गजाननाला प्रार्थना. धन्यवाद. एक हिंदी में पाठ था 10वीं कक्षा को, मेरे ख्याल से जिसके लेखक प्रेमचंद थे, मुझे बहुत पसंद था वो, आज भी याद है. जीवन प्रतिक्रिया ही जीवन की उत्तम कसौटी है. प्रतिक्रिया ही जीवन की उत्तम कसौटी है. 4 उदाहरण दिए थे उसमें, राजा के माध्यम से, बादशाह के माध्यम से, है ना. हमारा जीवन कैसा होना चाहिए, एक बार बोलू तो 2 मिनट में, तो भूख लगी हुई है. बादशाह का दरबार भरा, चारों ने चोरी की, चोरों ने, और दरबार में पेश किए. कोतवाल ने कहा, हुजूर इसने चोरी की है. बादशाह ने उसे ऊपर से नीचे तक बड़े गौर से देखा. देखो क्या सजा देती है बादशाह. उसे ऊपर से नीचे तक देखा और बड़े प्रेम से कहा, प्रेम से, काटा भी नहीं, जाओ ये काम तुम्हारे सम्मान के लायक नहीं. छोड़ दिया उसको, चला गया. फिर दूसरे चोर को पेश किया गया. कोतवाल ने बोला, हुजूर इसने भी चोरी की है. बादशाह ने उसे भी देखा, 2-4 तमाचे जड़ने को लगाया, 1-2 गालियां दी और उसको धक्के लगाकर दरबार के बाहर भेज दी. फिर तीसरा चोर उपस्थित हुआ. कोतवाल ने कहा, हुजूर इसने भी चोरी की है. बादशाह ने आदेश दिया, सैनिकों के हाथ से 4-5 चाबुक के फटकारे लगाए और दरबार के बाहर भगा दिया. फिर चौथे चोर को प्रस्तुत किया. चौथे चोर को तो राजा ने बहुत ध्यान से देखा और कहा, क्या कहा, इसका मुंह काला करके गधे पे उल्टा बिठाकर सारी शहर की गलियों में घुमाया जाए. 4 चोर अपराधी, लेकिन चारों को दंड अलग अलग.
समझ में नहीं आ रहा था। सारे दरबारियों को सब एक दूसरे के मुंह को ताकने लगे कि राजा ने ऐसा तो कभी नहीं किया। छत्रपती शिवाजी महाराज की आज आपल्या विद्यालयामध्ये 2000-2001च्या बॅचचा गेट टुगेदर स्नेहमिलन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून हे मुलं 25 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत। असा योग, दुर्मिळ असा योग तेही ग्रामीण भागामध्ये फार कमी पाहायला आपल्याला मिळतो। शहरामध्ये साधारणतः अशा पद्धतीचं गेट टुगेदर वारंवार होत असतात, परंतु शहरामध्ये होत असताना ग्रामीण भागात सुद्धा अशा पद्धतीनं हा सोहळा व्हावा ही फार मोठी उपलब्धी आहे। 25 वर्षानंतर सर्वच्या सर्वच विद्यार्थी या जनता हायस्कूल परसापूरचे पुन्हा एकदा भेटलेत, पुन्हा एकदा एकत्र आलेत, पुन्हा सर्व शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना ज्ञान मिळालेलं आहे, त्यांचं प्रबोधन झालेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटते की सर्वोच्च सुख जर कुठलं असेल जीवनामधलं तर ते एकत्र भेटण्यात सुख आहे। एकमेकाचं आदानप्रदान विचारांचं झालं पाहिजे आणि ते विचाराचं आदानप्रदान या ठिकाणी झालेलं आहे। हा जो परिसर आहे जनता हायस्कूल परसापूरचा परिसर आज या संपूर्ण विद्यार्थ्याच्या भेटीने अत्यंत आनंदित आणि प्रफुल्लित झालेला आहे। कारण ही बालकं कधीतरी या ठिकाणी 2000-2001 मध्ये खेळण्याकरता, शिक्षण घेण्याकरता या ठिकाणी होती। आज ती मोठी झालीत, मोठ्या मोठ्या पदावर गेलीत, समाजसेवेचं उत्कृष्ट असं कार्य ते करीत आहेत। असं सतत कार्य त्यांच्या हातून घडो हीच अपेक्षा आम्ही आमच्या मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आणि त्या अंतर्गत असलेली आमची शाळा जनता हायस्कूल परसापूरच्या वतीनं आणि संपूर्ण शिक्षक वृंदाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो की असंच त्यांचं सत्कार्य सातत्यानं घडत राहो, अशाच त्यांच्या भेटी होत राहो आणि जीवनातला सर्वोच्च खजाना जो आहे, ज्याला आपण आनंद म्हणतो, ज्याच्या सुखामध्ये सातत्यानं वारंवार इकडे तिकडे फिरत असतो, तो खजाना, तो आनंद ते लुटत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।